पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावडी, करीते नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान। आली द्यावी डाई, आली द्यावी डाई, धावी वळत्या मागे गाई, करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान। एके ठाई काला, एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला, करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान। अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अंबिका भगवती, अंबिका भगवती। परडी गे बुनाती मोद, परडी गे बुनाती, परडी गे बुनियादी, परडी गे बुनियादी। होता ज्ञानाचा पाजळाती, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। थोडा मॉनिटर मध्ये आवाज द्या। महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः, अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन्, ममापीश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः, मस्तकये पायावली, मस्तकहे पायावली, मस्तकहे पायावली। वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा। मस्तकहे पायावली, वार करी प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरी भेटी, पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावडी, करीते नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान। संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय, ज्या श्री तुकोबारांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची शुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे। असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारांचा चार चरणाचा भगवान परमात्मा भक्ताचं किती श्रद्धेनं घेतो आणि कुठल्या आधारानं घेतो याची कारण मीमांसा करणारा अभंग
सेवेकरता निवडलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. जगदंबा मातेच्या पवित्र प्रांगणामध्ये सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य भक्ती महोत्सव. या महोत्सवामध्ये काल्याची कीर्तन सेवा आज माझ्या वाटेला आलेली आहे. समस्त गावकरी मंडळी, उपस्थित संत सज्जन, मायबाप, जगदंबा मातेचा संपूर्ण भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज ही कीर्तन सेवा माझ्याकडं आपण सुपूर्द केलेली आहे. या सोहळ्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, जागर असा भरलेला उत्सव आज त्या उत्सवाची सांगता आहे. वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह 3 दिवसाचा असो, 4-5 दिवसाचा असो, आठवड्याचा असो, महिन्याचा असो, नाही तर 4 महिन्याचा चातुर्मास असो, त्याची सांगता ही काल्याच्याच कीर्तनानं होत असते. आणि आज ते सांगतेचं अर्थात या कीर्तनाला प्रसादाचं कीर्तन असं म्हणतात. या प्रसादाची सेवा आपल्या सगळ्यांच्या अट्टहासाने प्रेमाने माझ्याकडे आलेली आहे. भजन साथीला उपस्थित श्रद्धे हरिभक्त परायण संगीत अलंकार प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी आहेत. हरिभक्त परायण श्रद्धेय संगीत अलंकार सदानंद महाराज कडोळे आहेत. मृदंग साथीला बंधू आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातले गोड व्यक्तिमत्व मृदंग विश्वातलं आदरणीय सुखदजी महाराज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहे. हरिभक्त परायण आदरणीय अनिकेत महाराज कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या सगळ्यांप्रती करुणा प्रेमभावना समर्पित करतो. महाराष्ट्रामध्ये भजन वैभवात क्रांतिकारक असलेले हे आवाज आहे की ज्यांच्या हरकती ऐकून लोक खालून माना डोलवतात. म्हणजे चाली ऐकायला सुद्धा समाज कीर्तनाला येऊ शकतो. हे ज्या मंडळींनी संगीतातून आपल्या संगीताच्या उपासनेतून महाराष्ट्राला दाखवून दिलं, अशी ख्यातनाम सगळी मंडळी आहेत. या दोघांच्याही चरणी, उपस्थितांच्या सगळ्यांच्या चरणी मी मनापासून वंदन करतो, प्रणाम करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या वेळेला विजू शेठ यांचा फोन आला त्यावेळेला कार्यक्रमाची इतकी फोनवर काही माहिती घेता आली नाही. पण इथं आल्यानंतरचं जे व्यापारी, यंग जनरेशन, उद्योगशील माणसं, पण वारकरी संप्रदाय स्वतःला वाहून घेणारी टीम मी पाहिली. मनापासूनचा आनंद आहे. तुमचं मनापासून कौतुक आहे. आदरणीय लोकनेते संभाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेला हा भव्यदिव्य उत्सव, राजेंच्याच मार्गदर्शनानं आज या उत्सवामध्ये आपण उपस्थितही आहोत आणि पूर्णतेला हा उत्सव सालाबादप्रमाणे जातो आहे. त्यामध्ये राजेंच्या मार्गदर्शनाखाली सगळी मंडळी काम करत असताना त्यांना सहकार्य करणारी सगळी त्यांची टीम, आदरणीय श्यामभाऊ कानगुडे, आदरणीय शाहूराजे भोसले, विक्रमराजे भोसले, आदरणीय रामजी कानगुडे, अशोक जंजिरे, प्रवीण आदळकर, नितीन कानगुडे, पांडुरंग भंडारी, दत्ता अण्णा गोसावी, भास्करजी मोडळे, दादा परदेशी, रामकिसन साळवे, विजयजी चुंबळकर, श्री रेणुकर, श्रीकांत रेणुकर, विजय नाना मोडले, संजय जाधव, संजय मोडळे आणि माऊली महाराज सायकर, या सगळ्यांना मनापासून वंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो. ज्ञात अज्ञात काही नावं याच्यात राहण्याची शक्यतासुद्धा आहे. काही जर चुकून नावं माझ्याकडून राहिली असतील तर तो लिहिणाऱ्याचा दोष समजावा असं गृहीत धरतो. आपल्या सगळ्यांप्रती करुणा प्रेमभावना व्यक्त करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. आदरणीय आमचे संदीप भाऊ संपर्कात होते, आपण राशीनला येत आहे. योगायोगानं आज माझं कीर्तन, हे काही फार दिवस झाले तारीख घेतलेली असं काही नाही, अगदी वेळेवरची सेवा आहे. काही दिवसापूर्वी या मंडळीने मला फोन केला. मी काल माऊलींकडे कीर्तनाला असताना आज मला नेमकं सकाळचं कीर्तन, त्यांना विनंती करून बघतो म्हटलं, बाबा योगायोगानं त्यांनाही आज लॉन्चची अडचण होती. म्हणजे पहा कसं असतं, ठरवून काही गोष्टी होत नाही, पण माझ्याही नशिबात जगदंबा मातेच्या दरबारातली सेवा लिहिलेली असेल म्हणून मला इथं थांबावं लागतं, सेवा करावी लागते. कारण ₹1,00,000 घड्याळ तुम्ही हातात घाला, त्या घड्याळातले काटे फिरवण्याची ताकद फक्त इथंच आहे. ती आदिशक्ती आहे महाराज, शक्तीचं अधिष्ठान आहे. आदिशक्ती म्हणते तुम्हाला गे, असं शक्तीच्या अधिष्ठानाची आपल्याला सगळ्यांना सेवा आहे. सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. सिस्टीमवाल्यांनाही धन्यवाद देतो आणि वेळेत कीर्तन सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल
आजचं कीर्तन आहे मजेदार कीर्तन आहे. काल्याचं कीर्तनच मजेदार कीर्तन आहे. का? कारण काल्याचं कीर्तन आवडत नाही असा माणूसच कीर्तनाला नाही. सगळ्यांना हे आवडीचं कीर्तन आहे. का आवडीचं आहे हो? थोडा आवाज कमी झाला याचा. गेन द्या मला, फक्त असं लांबून बोलता आलं पाहिजे, बाकी व्यवस्थित लागले. का आजचं कीर्तन आवडतं? कोणाकोणाला आवडतं? अहो, आजचं कीर्तन हे सत्वगुणी लोकांना आवडतं. आजचं कीर्तन हे रजोगुणी लोकांना आवडतं आणि आजचं कीर्तन हे तमोगुणी लोकांना सुद्धा आवडतं. त्याचं प्रमुख कारण असं आहे, सत्वगुणी लोकांना आजचं कीर्तन आवडतं. यात नवल काय? त्यांना देवच आवडतो, सत्वगुणच आहे त्यांच्या अंतःकरणात, त्यांना कीर्तन आवडलेलं यात नवल काय? पण रजोगुणी माणसांना आजचं कीर्तन का आवडतं? रजोगुणी लोकांना कृष्णचरित्र आवडतं म्हणून कीर्तन आवडतं. बरं, पण तमोगुणी लोकांना आजचं कीर्तन का आवडतं? त्यांना तर काहीच आवडत नाही. अहो, काहीच आवडणाऱ्याला सुद्धा आजचं आवडतं. का? कारण ज्याला काहीच आवडत नाही त्याला माहिती आहे हे एवढं कीर्तन झालं की हे बंद पडणार इथलं. वर्षभर कुठलाही ताण आपल्याला आता पुन्हा नाही. आता गेलं बाबा वर्षभर, 7 दिवसाचं ते भजन, रात्री झोप नाही, सकाळचा काकडा, राम 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 राम. म्हणजे रोज तुम्हाला मला शिव्याशाप देणाऱ्यांना सुद्धा आजचं कीर्तन आवडतं. तमोगुणी लोकांना सुद्धा कीर्तन आवडीचं आहे. का हो? हे प्रसादाचं कीर्तन आहे. आणि प्रसादाचं कीर्तन, प्रसाद असतो प्रसन्नता, प्रसन्नता देणारं प्रसाद कीर्तन आहे. भूक लागल्यावर जेवल्यावर माणूस प्रसन्न होतो की नाही? आता बरं वाटतंय माणसं म्हणतात. अहो, उन्हामध्ये फिरून या, थंडगार पाणी तुम्हाला, गार गाडग्यातलं पाणी कोणीतरी प्यायला देऊ द्या. माणसं म्हणतात बाबा 2 घोट पाण्याची पिलो, जरा बरं वाटतंय बाबा आता. हो, प्रसाद मिळाला की बरं वाटतं. तुम्ही एरवी जे तुमच्या घरी खातात ते अन्न आहे, राशीनकर अन्न आहे. अन्नामधला आणि प्रसादातला फरक आहे. आता संस्थेमध्ये पोरं राहतात, तिथं अनेक मंडळींच्या, सुखद महाराजांची संस्था आहे, संस्थेमध्ये मुलं राहतात. तुम्ही संस्थेत राहणाऱ्या पोरांचा चेहरा पहा आणि राशींमध्ये तुमच्या घरी राहणाऱ्या मुलाचा चेहरा पहा आणि दोघी मुलांच्या चेहऱ्यातला फरक पहा. तुमचा मुलगा सकाळी 6ला उठतो, आम्हाला सांगतात लोक, महाराज सकाळी 6ला उठतो, पोह्याची प्लेट खातो, शिरा खातो, 2-3 चपात्या जेवतो, शाळेत टिफिन घेऊन जातो, 2-3 चपात्या शाळेत जेवतो, येताना पॉपकॉर्न खातो, कुरकुरे खातो, थम्सअप पितो, लिमका पितो, आईस्क्रीम खातो, घरी आल्यावर एक सफरचंद खातो, संध्याकाळी जेवतो, 1 ग्लास दुधाचा ग्लास पितो. अरे म्हटलं पोरगा आहे की हा तालुका आहे बाबा, नेमकं चाललंय काय? नाही, आमच्या पोराचं सांगतोय तुम्हाला, एवढं खातो आमचा पोरगा. तरी महाराज, अहो, या जगदंबा मातेच्या रावळात नाचणारी पोरं पाहिली आणि आमच्या घरी जेवणारी पोरं पाहिली की संस्थेतल्या पोरांचं आणि आमच्या पोरांचा चेहरा जरा बिघडलेला दिसतो. याचं कारण काय? फरक एवढा आहे, तुमची मुलं जे खातात ते अन्न आहे आणि इथं शिकणारी मुलं जे खातात तो जगदंबेचा प्रसाद आहे. ध्यानात ठेवा, प्रसादामधला फरक हा प्रसन्नतेपर्यंत मनुष्याला घेऊन जात असतो. म्हणून ज्याला प्रसन्न चेतसो, केवळ चेहऱ्यावर प्रसन्नता नाही, चेहऱ्यावरची प्रसन्नता वेगळी आणि अंतःकरणातली प्रसन्नता वेगळी. प्रसन्न चेतसो, चित्त प्रसन्न करण्याचा मानस वारकरी संप्रदायामध्ये. कीर्तन हे विश्वच प्रसन्नतेचं आहे महाराज. 8 दिवस, 15 दिवस, महिना, ज्याला गाणं येतं त्याला महिनाभर बाजूला ठेवा. महिना संपला की त्याला माईक नसला तरी गाव वाटेल महाराज, गावच लागतं त्याला. सप्ताह असो नसो, कोण कोविडमध्ये कोरोनात मृदंग वाजवणं सोडलं, कोण कोरोनामध्ये गाणं सोडलं, कोण कोरोनामध्ये बोलणं सोडलं. मी एकटा कीर्तन करायचो किचनमध्ये, म्हणजे ऐकायला 3, म्हणायला मी करू काय? बोलल्याशिवाय, गायल्याशिवाय आपलं अंतःकरण थांबत नाही. ते व्यसन जडलेलं असतं. का? ते गायलं की प्रसन्न चेत असो, ते वाजवलं की प्रसन्न चेत असो. समाजामध्ये साधूनो जीवन साधाचे, ज्या माणसाला, जी सामाजिक क्षेत्रात काम करतात ना माणसं, तुम्ही पहा, काही माणसं निवडणुकीत पराभूत झाल्यावरही लोकांमध्येच फिरत राहतात. का? त्यांना ते व्यसन आहे. जोपर्यंत समाजात जात नाही तोपर्यंत प्रसन्न चेतसो, त्यांचं अंतःकरण सुखावत नाही. तसं प्रसादाने मनुष्याचं अंतःकरण सुखावतं, पण त्या प्रसादाचे अधिकारी असणाऱ्यांचं सुखावतं, कोणाचंही सुखावत नाही. इथं काही सगळे प्रसादाचे अधिकारी नसतात. तुकोबारे म्हटले, गर्दी खूप असते वारकरी संप्रदायाच्या क्षेत्रात, प्रसाद सगळ्यांना मिळत नाही. प्रसादाचे अधिकारी इथं बसलेली सगळी मंडळी आहे. का?
कारण तुम्ही विनयानं 7 दिवस या उत्सवामध्ये खर्च केले. तन इथं दिलं, मन इथं दिलं आणि धनही इथं दिलं. तन मन धनाने केलेली सेवा तुमची कायिक, वाचिक आणि मानसिक सेवा पूर्णतेला नेते. आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये या 3 प्रकारची सेवा झाली त्यांना प्रसाद मिळतो. तसं या जगाला काय म्हणावं? राजा भर्तृहरी असं म्हणतात, मला कळत नाही या जगाला काय म्हणावं. न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. काय म्हणू? क्वचित विद्वद गोष्टी, क्वचित विद्वद गोष्टी, क्वचिदपि सुरा मत्त कलह, क्वचित वीणा वाद, क्वचित हेहि रुदितम, क्वचित रम्या रामः, क्वचित जराजर जरतनूर. न जाने संसार किम अमृतमय, न जाने संसार किम विषमय. विठ्ठल विठ्ठल न जाने संसार किम अमृतमय. याला काय अमृतमय म्हणता? याला विषमय म्हणता? म्हणावं काय? क्वचित विद्वद गोष्टी, काही ठिकाणी विद्वान लोकांच्या चर्चा आहे. तर क्वचिदपि सुरा मत्त कलह, कुठं दारू पिलेल्या लोकांचा गोंधळ चाललाय जगात. क्वचित विनावाद, कुठं विण्याचं वादन चाललेलं आहे, कोणाच्या घरातून स्वर ऐकायला येत आहे. क्वचित विनावाद, क्वचित हेहि रुदितम, कुठं कर्कश रडण्याचा आवाज येतोय. क्वचित रम्या रामः, काही लोकांचं जीवन पाहिलं की ते रामात रममान आहे. आणि क्वचिदपि जराजर जरतनूर, काही लोकांचं जीवन हे तरुणपणात म्हातारं झालंय. न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. अरे इथं काय, हे लोक प्रसादा करता जन्माला आले की अधोगती करता जन्माला आले मला कळत नाही. पण तुकोबारे म्हटले जाऊ द्या बाबा, आपली दृष्टी एवढीच आहे. कोणती? जनदेवतारी पायाची पडावे, जनदेवतारी जनदेवतारी पायाची पडावे, जनदेवतारी पायाची पडावे. यांची या स्वभावे, यांची या स्वभावे काय काज जनदेवतारी पायाची पडावे, जनदेवतारी पायाची पडावे. यांची या स्वभावे, यांची स्वभावे काय काज जनदेवतारी पायाची आपण प्रसाद देताना, आपण पंक्तीला वाळताना आपण भेदातली माणसं आहे. तुकोबाऱ्यांकडे भेद नाही. तुकोबारे म्हटले अरे जे आले ना त्यांना प्रसाद देऊच आपण. अहो 3-3, 4-4 दिवस तुकोबाऱ्यांच्या घरी चूल पेटत नाही. त्यावेळेला एका माळी दादाच्या बांधावर तुकोबाऱ्यांनी भजन केलं आणि त्याला दया आली. त्याने अशी उसाची मोडीच बांधून दिली तुकोबाऱ्यांना. जाऊ द्या, या तुकशेटच्या घरी काय अन्न शिजत नाही, चूल पेटत नाही, जरा खाऊ देऊ लेकरांना. पोरं खाण्यासारखी झाली, खातील आपली ऊस. मोळीच बांधून दिली ऊसाची. तुकोबारे देऊत आले. सगळ्या गावातली लेकरं तुकोबारींच्या माग, ऊस द्या ऊस द्या. हो हो तुमच्याकरता जाणली तुकोबारे म्हटली. एक 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 ऊसाचं टेर, ऊसाचं कांड काढून त्यांच्या हातात द्यायला लागली तुकोबारे. वाटत वाटत घरी आले आणि भागीरथी पळत आली. आणि भागीरथींना एक ऊस हातात होता तेवढा तुकोबाऱ्यांनी दिला. जिजाबाई बाहेर आल्या आणि म्हटले मालक एकच दिला होता वाटते शेतकऱ्यानं. नाही जिजे, अगं मोडी होती अख्खी, मग एकच ठेवला का भागीरथीला द्यायला? ते म्हटले ठेवला नाही, राहिला. कारण मागणारे पोरं संपले म्हणून ऊस भागीरथीला आला. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये ही दृष्टी तुमची. अंजनदेव तरी पायाची पडावी, त्यांची या स्वाभाविक काय काज ही दृष्टी तुकोबाऱ्यांची.
त्यावेळेला जिजाबाई म्हणता, मालक ज्यांच्या लेकरांना ऊस वाटले त्या एकाचाही बाप तुम्हाला चांगलं म्हणत नाही. अगं जिजे, ते जर मला वाईट म्हणणं सोडत नसतील तर मी प्रसाद देण्याचा स्वभाव सोडू कसा? अरे विंचवा नांगी मारायचं सोडत नसेल तर मी त्याला वाचवायचं सोडू कसं? ही दृष्टी चैतन्याची दृष्टी आणि ती केवळ संतांकडे, ती केवळ भगवंताकडे. म्हणून इथं प्रसादाचा आम्हाला मिळेल का, आम्हाला मिळणार नाही का? ज्यांच्या ज्यांच्या अंतःकरणात जगदंबा मातेच्या चरणाबद्दल आस्था आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे, त्यांना प्रसाद मिळेल. ज्ञानोबारे म्हणतात ना, मनोनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते अज्ञापे माते ग्रंथ निरूपिणी. तूच सर्वस्व आहे बाबा. तिला तुम्ही शैलपुत्री म्हणा, तिला तुम्ही ब्रह्मचारिणी म्हणा, तिला तुम्ही चंद्रघटिका म्हणा, तिला तुम्ही कृष्मांडा म्हणा, स्कंदमाता म्हणा, कात्यायनी म्हणा, कालरात्री म्हणा, महागौरी म्हणा, सिद्धिदात्रीच म्हणा, भवानी म्हणा, दुर्गाई म्हणा, यमाई म्हणा, जगदंबा म्हणा, नाहीतर राशींची तुकाई म्हणा. काय म्हणायचं ते म्हणा, तुम्हाला ती प्रसाद देणार. फक्त तुमच्या अंतःकरणातली भावना या उंबरठ्या स्वच्छ असली पाहिजे. उंबरठ्याला नाणे ठोकलेले असतात. इथं मंदिरामध्ये येत असताना सगळ्या सत्तेच्या, सन्मानाच्या, जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या चपला जगदंबेच्या वाड्याच्या बाहेर काढायच्या. त्या चपला घेऊन आत यायचं नाही विनाकारण ओझ. नाही, मी अमुक जातीचा आहे, मी अमुक धर्माचा आहे, मी अमुक पंथाचा आहे, मी अमुक बापाच्या पोटी जन्माला आलो, माझा बाप या पदावर आहे, मी या पदावर आहे, मी एवढा श्रीमंत आहे. सगळ्या चपला बाहेर काढायच्या. नाणे ओलांडून आत जायचं. जगदंबेच्या दरबाराला नाणे ठोकलेले असतात उंबरठ्याला. पैसा ओलांडून भगवतीचं दर्शन घ्यायचं. पायाजवळ जाताना डोक्यातला पैसा काढून टाक. असे पैशाचे समुद्र भरलेले तिथं, धनाचे, कोणी पाहत नाही त्यांच्याकडं. अरे त्यांची अख्खी द्वारका सोन्याची होती भगवंताची, अख्खी लंका सोन्याची होती रावणाची. देवाची समुद्रात बुडाली आणि रावणाची जळाली. तू तुझी काय बॅटरी चमकवतो इथं 2-4 चैनी बिनी, अंगठ्या बिंट्या, चपला वजा कर म्हणून उंबरठ्याला नाणे ठोकलेले असतात. पुढं कासवाचं दर्शन आहे, त्याला आपली इंद्रिय आवडण्याची सवय, ते आवड. आणि मग जगदंबेच्या चरणावर नतमस्तक हो. एकदा तू नतमस्तक झाला की मग वाटी आपुल्या निज हस्ते. तो स्वतःच्या हातानं तुला प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. ती आई आहे, विश्वाची आई आहे, तिला प्रसाद द्यायला काय अडचण आहे बाबा. काऊ प्रसाद कसा देतो, कसा देतो हे सांगण्याकरता कसा घेतो या उदाहरणातून सांगितलं. विठ्ठला विठ्ठला त्याच्याकरता एक चरित्र दिलं. क्रिया आहे भक्ताला परमात्म्याने देतानाची, पण ही क्रिया दिसत नाही. क्रिया अशी दिसते भक्ताचंच भगवंत घेतोय की काय. ऐका, विषय असा आहे. पाहता गोवळी वर्णन केलेले तुकोबऱ्याने. पाहायला गेलो तर गोवळी, गो म्हणजे गाई आणि वळी म्हणजे सांभाळणारे. कीर्तनात लक्ष द्या, ऐका इकडे पहा. गो म्हणजे गाई आणि वळी म्हणजे सांभाळणारे. तुम्ही बोर झाले का, मी घरी जाऊ का? मग ऐका जरा. गाई सांभाळणारे सामान्य गोपाळ. आता गाई सांभाळायला काय माणसाला काही BA कंप्लीट पाहिजे असा काही नियम आहे किंवा ग्रॅज्युएट पाहिजेच माणूस, त्याशिवाय गाई म्हशी तुम्हाला चारताय. गोवळी कशाला म्हणताय? मी कायम सांगतो, आमच्या मुक्ताई संस्थानला तुम्ही कधीतरी या. एक संदीप व्यवहारे नावाचा मुलगा आहे तिथे, संदीप व्यवहारे त्याचं नाव आहे. मी लहानाचा मोठा झालो राशीनकर, पण संदीपला आंघोळ करताना पाहिलं नाही, खरंच नाही पाहिलं. मग तो आंघोळच करत नाही का? त्याची आंघोळ करून दिली मंदिरावरच्या कर्मचाऱ्यांनी. तर अंगणात पाणी मारणाऱ्या किंवा महिला स्वयंपाकाला असतात मंदिरात, त्यांनी घालून दिली आंघोळ. तर नाही तर तो आंघोळ करत नाही. अत्यंत साधा, पण त्याच्याकडं गायीची सेवा आहे मंदिरला. तो आंघोळ करत नाही, पण दिवसातून एकदा अख्ख्या सगळ्या गायी गोशाळेतल्या धुतल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. इतकं प्रेम आहे त्याचं गायीवर. संदीप बरं काय नाही हो, त्याच्या संदीप आला बुवा आता. हे 15 फुटाहून लक्ष देतं. 15 फुटाहून शेणाचा वास येतो त्याच्या कपड्यांचा. संदीपनं एकदा अंगातले कपडे काढले की परत ते कपडे घालायचे नाही, पेटूनच द्यायचे. कडक अंगावरती होतील शेणानं, इतके दिवस कपडे घालतो. म्हणजे किती शेणात राहत असेल. भोळा आहे तो. पॅन्टला क्लिप नाही,
बक्कल बिक्कल काही नाही, मग करदोळा चढवलेला. त्या करदोळ्यावर एखाद्या इंजिनियरला जमणार नाही अशी खोल फिटिंग, त्याला एक उभी काळी हो पिळे द्यायला. म्हणजे जेवण झालं की आटे उतरायचे आणि सकाळ झालं की आटे चढवायचे. हे संदीप कडून पाहिल्यावर शिकायला मिळत. इतका साधा, पाहता गोळी, अत्यंत सामान्य. पण त्यांचं उष्ट खातो. कसं खातो, का खातो, त्याचं वर्णन तुकोबारांनी या अभंगात केलेलं आहे. एक मधुमंगल नावाचा गोपाळ आहे, ज्याच्या आईनं शेजारणीकडून ताक आणलं. अजूनही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ताक विकत नाही. रवी लावली की त्या घराची मालकीन सांगायला येते सोनांना, पोरी हो ताक घेऊन जा. आणि मग ताक नेलं जातं. मधुमंगलाच्या आईनंही ताक आणलं आणि त्या ताकातून एक चांगला पदार्थ बनवला. महाराष्ट्रातला तो प्रसिद्ध पदार्थ आहे कढीवा. जिभा तयार आहे तुमच्या. महाराष्ट्रातल्या माणसाची जीभ तयारच आहे महाराज. त्याला जेवणात पाहा तुम्ही, आंबट, खारट, तुरट सगळं चांगलं असलं तरी लिंबू लागतच की नाही आमटीवर. शिपी आमटी म्हटली की लिंबू पाहिजेच. शिपी आमटी म्हटली की बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर पाहिजे. जीभ आपली तयार आहे महाराज. म्हणून काही चोष्य प्रकार आहे जेवणात, पण ते आता जेवणाऱ्याला कळावे. त्या जेवणामध्ये 2 भाज्या बनवलेल्या असाव्यात. 2 भाज्या. तुम्हाला कोणती भाजी आवडते? तुमचं नाव काय? हां योगेश. कोणती भाजी आवडते योगेश भाऊ तुम्हाला? बोला बोला बिंद. तुमचं लग्न झालंय का? मग सांगा ना, असं काय त्यात? हां शिपी आमटी म्हणजे तुमची भाजी इथं सांगण्यासारखी आहे भाऊ. मी एका जणाला विचारलं तुम्हाला काय भाजी आवडते, तो म्हणे ती इथं सांगण्यासारखी नाही. अरे म्हटलं बाबा सांगू नको बाबा. दुर्गेश दादांना शिपी आमटी आवडते आणि मला समजा शेवग्याची शेंग आवडते. गृहीत धरा. 2 भाज्या बनवल्या आणि ताटात वाढल्या. त्या 2 भाज्या ताटात वाढल्यावर लगेच शिपी आमटी खाल्ल्यावर शेवग्याच्या शेंगा खाता येता का? हां. त्या दोघी भाज्यांची चव कळण्याकरता जेवणामध्ये एक चोष नावाचा प्रकार आहे. त्याला आचार म्हणतात, लोणचं म्हणतात. त्या लोणच्याची फोड जिभेला लावायची, जीभ स्वच्छ करायची, चव वजा करायची शिपी आमटीची आणि मग शेवगा खायचा. किंवा शेवगा खाल्ला तर शेवगा वजा करायचा आणि मग शिपी आमटी खायची. चोष्य प्रकार आहे तो जेवणातला. आता उन्हाळ्याचं रोज माणसानं ताक पिलं पाहिजे. रोज. तुमच्या घरी नसेल तर विकत आणून ताक प्या. 1 चपाती जर तुम्ही खात असाल तर त्यातला 1 चतकोर उन्हाळ्यात कमी करायचा. तुम्ही जर 1 भाकरी खात असाल तर 1 चतकोर भाकरी उन्हाळ्यात वजा करायची. आणि त्या 1 चतकोर भाकरीच्या मध्ये जितकी जागा त्या भाकरीला साचायला लागते तितकं तुम्ही लिक्विड घेतलं पाहिजे उन्हाळ्याच्या दिवसात, असं म्हणतात. मग त्यामध्ये पेय प्रकार आहे. कलिंगडाचा ज्यूस. आम्ही आलो संजू शेटकडे, आम्हाला कलिंगडाचा ज्यूस, नारळाचं पाणी. समजदार घर आहे, उन्हाळ्यात काय द्यावं. काही ठिकाणी भर उन्हात आले तरी तो म्हणतो चहा घेतल्याशिवाय तर हां जीव घे आमचा. आता हे चहा घेतल्यापेक्षा जीव घे. उन्हाळ्याचं पिलं पाहिजे. पेय प्रकार ताक पिलं पाहिजे, मठ्ठा पिला पाहिजे. पचायला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मनुष्याचं अति घाम जात असतो, क्षार निघून जात असतात, एनर्जी कमी होत असते. त्यामुळं पेय पदार्थ. आपलं भोजनाचं शास्त्र जरी नुसतं पाहत गेलो, आयुर्वेदाचे नियम, तरी अनेक कीर्तन होतील. अनेक असं म्हणतात जेवणात उन्हाळ्याच्या वेळेत जेवण केल्यावर माणसानं थोडीशी वामकुक्षी घेतली पाहिजे. डाव्या अंगावर अर्धा पाऊण तास पडलंच पाहिजे. वामकुक्षी. कुक्षी हो थोडी. काही काही दुपारी 12ला झोपले की संध्याकाळी 5लाच दुकान उघडायला जातात. काय तसं नाही, एकदम थोडं. त्याला पाव कोरखी गरम. माणसाचे पाय गरम असले पाहिजे आयुर्वेद म्हणतं. पेट को रखिए नरम, दिमाग को रखिए ठंडा, फिर भी डॉक्टर मिले तो उसको दिखाओ दंडा, असं म्हटलंय कबीर महाराजांनी. चला जेवणाचे प्रकार आहे, पण आता ते आपण महाराष्ट्रीयन माणसं आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे. तुम्ही इतर प्रांतात इतर राज्यात जा महाराज, जेवणाची चव नाही.
भरला भाताचा हात की घातला. त्यांना भातात एकदा आमटी घातली काय त्यात काय तिला चव असो नसो, भात भिजायलाच कालवण फक्त. काहीतरी लागतं बा भात भिजू घालून खायला, बाकी काही नाही. चव महाराष्ट्रात. त्या महाराष्ट्रातही काही काही बाजार. आमच्या गावात एक माणूस जेवायला बसला, सगळी पंगत चालू झाली, एकटाच जेवत नव्हता. शेजारी म्हटलं अरे जेव, तुझ्यामुळे लोक थांबले. तो म्हणे सगळाच स्वयंपाक बायकांनी चांगला बनवला, पण चपात्या तेवढ्या चांगल्या बनवल्या नाही. काय झालं? अरे म्हणे 10 मिनिट झाले चपाती मोडतोय, अजून पोळी तुटत नाही. तो शेजारी म्हणे तिरमक, ए तिरमक, अरे ती पोळी नाही, ती टोपी आहे तुई. ती टोपी द्रोणमध्ये पडली तू मोडून राहिला. तिरमक पोळी पुढे ठेवल्या, काहून असा करून राहिला? ती पुढची पोळी घेणं, लोक वाट पाहून राहिले बुवा. आता या जेवणाऱ्यांना गाढवाला गुळाची काय चव. जाऊ दे. कढी बनवली कोणी? मधुमंगलाच्या आईने. कढीचा सुगंध सुटला. महाराज पोरं धावत धावत घरात आली. तुकोबारांनी दिलेलं उदाहरण आहे, ऐका. आणि जेवायला बसली मंडळी. पोरं जेवायला बसले. त्यात मधुमंगल म्हटलं आई मला तू जरा कढी दे वाटीमध्ये जास्त घालून. मी काही जेवणार नाही आज, पण कढी पिणार आहे. बरं बाबा घे. इतर मुलांपेक्षा त्याला थोडी कढी जास्त दिली आणि त्यानं ती कढीची वाटी ओठाला लावली. पहिला फुरका मारला कढीचा. हा काय जोरदार कढी झाली. वा आई, अगं काय चव आहे कढीला. हा हा पिऊन घे. एक घोट पोटात गेला होता आणि घोटभर कढी त्या वाटीत शिल्लक होती. पण मधुमंगलाचं अत्यंत प्रेम. कृष्णस्या सखा कश्चित, तो भगवंताचा सखा आहे, श्रीकृष्णाचा सखा आहे. यथा देहे तथा देवे. जे मला आवडतं ते माझ्या सख्यालाही, माझ्या परमात्म्यालाही, माझ्या कृष्णालाही आवडतं. अरे घोटभर कढी इतकी चांगली झाली, मला इतका पिऊन आनंद झाला, तर त्याला आवडल्यावर आणि त्याच्या पोटात गेल्यावर त्याला किती आनंद होईल. बरं त्याला आनंद झाला तर तो एकटा आनंदित होणार नाही, तो आनंदित म्हणजे त्रैलोक्य आनंदित. अरे त्याला कढी नेली पाहिजे गड्या. मधुमंगल म्हटलं आई अगं मंद मंद पाऊस चालू आहे, जरा या घोटभर कढीचा आनंद मी घराच्या बाहेर घेऊ का? तिला माहिती होतंय त्याच्या नादाला लागलंय. ती म्हणे मधुमंगल वाटी रिकामी कर आणि मग घराच्या बाहेर जा. रिकाम्या वाटीशिवाय बाहेर जाता येणार नाही. अरे मधुमंगल म्हटलं हिला कढीशी काही घेणं देणं नाही, हिला फक्त वाटी पाहिजे तेवढी. त्या मधुमंगलानं घोटभर राहिलेली कढी तोंडात घेतली, वाटी खाली झाली आणि ती वाटी आईला दाखवली. हा ती म्हटली जा. कढी तोंडात घेतली पण गिळून घेतली नाही, ती तोंडातच ठेवली. कमरेला उपरणं बांधलं. राशीनकर अत्यंत भावनिक प्रसंग आहे हा भगवंताच्या आयुष्यातला. हा प्रसंग पाहिला की असं वाटतं जगाचा मालक, त्रैलोक्याचा मालक, काय प्रेम असेल त्याचं त्या गोपाळांवर, त्या गोवळ्याच्या पोरांवर. कमरेला उपरणं बांधलं पळत आला. दारात उभा आहे नंदवाळ्याजवळ. एका सेवकाला सांगितलं तो म्हटलं मुकाय का रे? अरे बोल जरा. तो म्हटलं काय बोलू? मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. काही नको आता. हरिभक्ताची स्तुती नाही केली, मी साधू संतांची निंदा केली, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली. आता आम्ही संपलं, आमची वाणी थांबली. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली गेली. आता वाचा गेली. म्हटलं बावळट पोरगा आलाय दारात, बोलन आणि काही ना. सेवकाने 3 वेळा सांगितलं. त्याच्या डोळ्याला धारा आहे आणि फक्त एवढंच बोलतोय
त्याला माहिती होता त्याचा मित्र आहे. तो सेवकात गेला आणि ठाकूरजीला आवाज दिला, ठाकूरजी चलिए बाहर, आपका सखा आपसे मिलने आया है. भगवंत पळतच आले आणि मधुमंगल पाहला. काय रे? आता याच्या तोंडातच कधी भगवंताला समजलं काहीतरी आणलंय गळ्यानं तोंडात. जगाचा मालक मधुमंगलाच्या जवळ आला, 2 पावलं पुढं सरकला. राशीनकर हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करा. प्रत्यक्ष गोकुळात चला 5 मिनिट, प्रत्यक्ष व्रजभूमीत चला. आ केलं जगन्यन त्यानं. तर लोक्याचा मालक आहे, आ करतो. आणि आ केल्यानंतर नाथ महाराजांनी जेव्हा देवानं आ केलं तेव्हाच नाथांनी ओवी लिहिली. काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोडी की ओवळी, त्यांचे उचिष्ट मी कवळ गिळी, प्रेम सम्मेडी डुलत. मधुमंगल भगवंताच्या जवळ गेला. आपल्या तोंडातली कडीची गुळणी जशीच्या तशीच भगवंताच्या तोंडात सोडली. तुकोबारा हे उदाहरण सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. भजन म्हटलं म्हणजे गायक वादक हे कीर्तनाचे अलंकार आहे आणि ते कीर्तनाला योग्य पाहिजे. ते नसलं ना मग नाही आनंद. म्हणणारे खूप भेटतात पण कोंडू कोंड काहून कोंडून राहिला. स्वरात आलात म्हण जरा. स्वराला तालाला खूप किंमत आहे मा. गायकाचा स्वर गेला स्वर गया नूर गया मरण. या दिवशी स्वर गेला गायकाचा त्या दिवशी मरण. त्यांना दुसऱ्या दिवशी जगायला सुरुवात करायची. त्या दिवशी जगायचं नाही.
ज्या दिवशी वादकाचा ताल गेला त्याला मरण वाटतं, त्या दिवशी मरण, माझा ताल गेला, दुसऱ्या दिवशी जगायला सुरुवात करायची. असं आहे, इतकी किंमत आहे कलेला. काहींच्या कलेचा कल्ला झाला गुरुजी, कल्ला, कलेचा कल्ला होऊ नये. कला ही गोड असावी. मुळात भजन हे गोडच असावं या मताचा मी. नाही तर काय भजन, भजन करती वंगळवाणी नरका जाणे चुके ना. हा, आवडीनं श्रद्धेनं काय बोधे बाबा भजन करायची. थोडाच वेळ, तासभर भजन, पण तासभराचा आनंद काही सारी रात भजन, स्वरच सापडत नाही. एक जण तर म्हणे एकदा ते सापडले की मेले. अरे म्हटलं कधी सापडतील, काय करणार. स्वराला किंमत आहे. इथं गोड वातावरण आहे, अगदी पॅक आहे बुवा सगळं. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीने तर इतकी गर्दी केली, फार जागा ठेवली नाही बसायला. अरे उऱ्या पुरुष जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ना आमचा, काही जागा ठेवायची. फार पुरुषांमध्ये महिला शिरल्या, तिकडं जावं लागतंय माणसांना. तिथे मंडळी उभी आहे बिचारी. पण तुम्ही सगळे व्यापारी मंडळी आहात, कामधंद्यावाले आहात, तरी तुमची कामं धामं सोडून, कारण तुम्हाला माहिती आहे चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो, आणि दुःखीत असलेल्या बिघडलेल्या जीवनाला ताळावर आणायला आणि सुखी करायला जगदंबेचा आशीर्वाद लागतो. म्हणून तुम्ही सगळे इथं या दरबारात सेवा करण्याच्या वृत्तीनं आलेले आहात, आणि तुम्हाला याचं फळ मिळेल. कारण तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी. इथलं पाऊल व्हायला जात नाही. मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, तुम्ही जर 7 दिवस या मंडपामध्ये आई भगवतीच्या सेवेकरता कष्टाचे 2-4 पावलं टाकले असतील, तर हीच भगवती संकट काळामध्ये हजारो पावलं टाकत तुमच्या दारात तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही. कारण ती आई आहे. मा लेकराला किती सांभाळावं हे आईला जमतं, बाकी नाही कोणाला. अरे पोराचा आनंद काय आहे इथं येण्याचा, फक्त तुम्हाला सांगता येतो मंदिरातला आनंद, तिला सांगता येत नाही. महाराज गोड लागे परी सांगताची नाही. खूप सजवलं पोरग, खूप नटवलं, त्याची मॉलिश केली तेलानं, त्याला आंघोळ घातली, मॉलिश करून आंघोळ घालून सगळं करून त्या पोराला शृंगार केला, कपडे घातले, तिलक केलं, काजळ घातली, गंध लावला, आणि ते पोरग खेळायला घातलं. काय करतं ते पोरग, मुतोनी आहाते भूमी सारविती, मुतोनी आहाते भूमी सारविती. पोटाशी पुसती दोघे जण बलराम कृष्ण, पोटाशी पुसती दोघे जण बलराम कृष्ण, मुतोनी आहाते भूमी सारविती, पोटाशी पुसती दोघे जण बलराम कृष्ण. हो, महाराजांनी वर्णन केलेलं आहे. कीर्तनात बसलेल्या एकाने असं म्हणू नये की मी मोतोनिया हाते भूमी सारविती हे केलेलं नाही. इथं देवाला लघवी करून सारवावं लागलंय. आपणही सगळे लघवी सारूनच मोठे झालेलो आहे. ते इथं आल्यावर आपण शेड बीट झालो, व्यापारी झालो, मालक झालो, आपले खिशे भरले म्हणून आपल्याला असं वाटतं. असं काही नसतं. ते सुरुवात तिथूनच होती सगळ्यांची. म्हणजे 2 वर्ष राशीनमधली बाई पुण्याला राहायला गेली आणि ती जर राशीनमध्ये आली तर तिचं टोनिंग बदलून जातं बोलायचं. ती म्हणते आमचे हे, आमचे ते, आता ते मंदिरात गेले, आमचे हे, आमचे हे, आमचे हे काय, तुमचे हे या राशीनं भोंगळे पाहिले, अख्ख्या राशीनात हिंडायचे तुमचे भोंगळे. हे मोठी माणसं यायची मंदिरात तेवढ्याला तुमच्या यांच्या तेव्हा तुमचे हे घरी पडत सुटायचे. सुरुवात तिथूनच आहे महाराज. काय आव्हानायचं असं. अरे आपण सगळे सामान्यच माणसं आहे. जैसा आहे तैसा राहे. सत्तेचं, कलेचं, सौंदर्याचं, समाज मान्यतेचं, पैशाचं माणसानं कधी नाटक करू नये. या 5 गोष्टीचं नाटक ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांचं पितळ समाजामध्ये उघड पडायला ध्यानात ठेवा. म्हणून मोकळे राहा. या दरबारात आलो की इंटरनॅशनल भिकारी व्हा. नुसते भिकारी नाही, आंतरराष्ट्रीय दर्जाचे भिकारी, इंटरनॅशनल लेवलचा भिकारी, जो इथं भिकाऱ्यासारखं जीवन जगतो. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. होईन भिकारी पंढरीचा वारकरी.
भिकारी व्हायचं आणि पंढरीचा वार करी. चला आम्ही सांगतोय तिला फक्त सांगता येत नाही तुम्ही मंदिरात आल्याचा आनंद काय. ते लघवी केली, पोरानं पोटाला पुसलं आणि ते बाळ पुन्हा जवळ घेतलं. कोणी? आईने. त्याला तेलाची मॉलिश केली, त्याला बाथरूम मध्ये नेलं, पुन्हा त्याचं स्नान घातलं, पुन्हा त्याला नवीन वस्त्र घातले, पुन्हा त्याला तिलक केलं, पुन्हा काजळ घातली, पुन्हा दृष्ट लागू नये म्हणून काळा टिका लावला. त्यावेळेला कुणीतरी त्या आईला विचारलं, अहो ताई, दिवसातून 3-3 वेळा त्याची आंघोळ घालता, 3-3 वेळा त्याचे कपडे बदलता, तुम्ही त्याचे कपडे बदलून सुद्धा तो त्याच कपड्यांमध्ये लघवी करतो, अहो तुम्ही त्याचे कपडे बदलता कशा करता? त्या आईनं दिलेलं उत्तर आहे, कपडे बदलल्यानंतर, त्याला तिलक केल्यानंतर, त्याला काजळ घातल्यानंतर, त्याला दृष्ट लागू नये म्हणून काळा टिका लावल्यानंतर आणि त्याचा सजलेला शृंगार पाहिल्यानंतरचा जो आनंद मला होतो तो जगातल्या कोणालाच होत नाही, म्हणून मी त्याला नटवते. या शृंगाराचं त्याला जरी काही मोल नसलं तरी त्याला सजवलं की मला आनंद होतो. घरातल्या कोणत्याही आईकडे जाऊन तिला विचारा, तुझा मुलगा कसा दिसतो? ती म्हणते, अख्ख्या राशीनात फक्त माझंच बाळा. त्याचे दोन्ही खिल्लार बैल नाकातून तोंडात जाऊ द्या तरी ते म्हणते माझा ढाण्या वाघच आहे. अगं वाघाचं दोन्ही खिल्लार त्याची जोडी तोंडात चालली नाकातून तरी ते म्हणते माझाच वाघ. का? तिला सांगता येत नाही महाराज लेकराचा आनंद. म्हणून तर आई आहे. आज मला स्मरण होतं पण त्यांनी आठवणीत आणून दिला, जागतिक महिला दिन आहे 8 मार्च. हो, महिलेचं पूजन, महिलेचा आदर करणारा हा देश आहे. इथं महिला दिन साजरा होतोय त्या दिवशीपासून महिलेचा आदर आहे असं नाही, हा देशच महिलेचा आदर करणार आहे. आदी शक्ती म्हणतात तुम्हाला, तुम्ही काही सामान्य नाही. महिलांचे आपल्यावर उपकारच आहे महाराज. मी तर असं म्हणतो, या प्रपंचात यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं खरोखर महिलेचा हात आहे. आणि आहेच, त्या हाताच्याच आधारावर बरं चाललंय. अहो आम्ही माणसं, मी आता बरोबर मला 9 दिवस झाले बाहेर. मी आज परभणीचं कीर्तन करून संध्याकाळी घरी जाणार आहे. आठवडा आता ही मंडळी 8-8 दिवस बाहेर राहता. घरचा प्रपंच, मुलं बाळं, सगळी दिनचर्या, घरातलं कुटुंब, आईवडिलांची काळजी, हे आपण लग्न होईपर्यंत ठीक आहे. लग्न झाल्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त जबाबदाऱ्या महिलांनीच घेतल्या. त्यांचा सन्मान आपण केला पाहिजे. परमात्म्याला प्रार्थना आहे, जगदंबेला प्रार्थना आहे, ज्या महिलेच्या पोटी आम्ही जन्माला आलो त्या महिलेचा अपमान करण्याची, त्या महिलेकडं केवळ दासी, मोलकरीण, कामवाली बाई म्हणून पाहण्याची दृष्टी आमच्या नजरेतून बदलून जावी आणि या देशाची, या राज्याची, या कुटुंबाची मालक म्हणून तिच्याकडे पाहण्याची नजर तू आम्हाला द्यावी, एवढी प्रार्थना सुद्धा या निमित्तानं करू. ही प्रपंचाची सायकलच त्यांच्या आधारावर आहे. मी तर असं म्हणेल, या सायकलची वाटपही करायची झाली, सायकलची वाटप करायची झाली तर पुढचं चाक आपण घ्या आणि मागचं चाक महिलांना द्या. सगळं मागच्याच चाकाला आहे महाराज सायकलच्या. तुम्ही पहा, स्टँड माग, कुलूप, अहो सांगा जरा, स्टँड, कुलूप, कॅरी, शीट, मेन चेन व्हील, घंटी व पुढं बसवा वाजवत होता काय? अरे ओरिजिनल ब्रेक सुद्धा कुठे? नाही तर एखाद्याला म्हणा आपले ब्रेक दाबून पहा. त्या चालवणाऱ्याच्या तोंडात दात जर राहिले तर हे सांगणं सोडून देईल मी. सगळं तुमच्या आधारावर आहे. तुम्ही आधी शक्ती आहात, शक्तीचं अधिष्ठान आहे तुमच्यावर. भगवंताची कृपा राहो बाबा. स्त्री, तिचा अपमान कधी स्त्रीचा आपल्याकडून होऊ नये, अनादर कधी होऊ नये. माफी मागून बोलतो, अपमान होण्यास पात्र सुद्धा महिलांनी कधी ठरवू नये. आपल्यावर जबाबदारी खूप मोठी आहे. मोठ्याचं दिवाळं सुद्धा मोठं असतं. स्त्रीचं जीवन सरितेसारखं आहे. नदी जोपर्यंत तिच्या मर्यादेत वाहते तोपर्यंत तिचा दोन्ही तीरांना आनंद असतो. एकदा तिनं मर्यादा सोडली की सासरचं माहेरचं तीर उद्ध्वस्त करायला तिला सेकंद सुद्धा लागत नाही. इतकं जबाबदारीचं जीवन स्त्रीचं जीवन आहे. मग सगळ्यांच्या चरणी प्रणाम. सांगता येत नाही भगवतीला की तुम्ही मंदिरामध्ये आल्याचा आनंद काय. तसं भगवंताला सांगता येत नाही की या गोपाळानं उष्ट आणलं मला, पण त्या उष्ट्याचा आनंद काय. काय त्यांची उष्टावळी खातो आणि खाऊन आनंद व्यक्त करतो. कोण कोणाचं उष्ट खातं या जगात? ते निकृष्ट दर्जाचं उष्ट आहे. तोंडात एखादा घास 5 मिनिटाच्या वरती ठेवा,
त्यामध्ये नुसता घास राहत नाही, नुसतं अन्न राहत नाही, तुमची लाळ, जी लाळ लाळेच्या साह्याने अन्न पोटात नेते, ती लाळ त्या घासामध्ये अडकते, मिश्रित होते. म्हणजे निकृष्ट प्रकारचं उष्ट. पण भगवंत खातो कशाच्या आधारावर खातो? केवळ प्रेमाच्या. तुम्हाला एकनाथी भागवतातल्या 2-4 ओव्या सांगतो ऐका. प्रेमाचा जिवाळा पूर्ण, भावार्थाची ऊन कोण, जाणता मी एक श्रीकृष्ण जाण, इतरासी जाण कळेना, मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी, या लागी मज त्यांची आवडी, अतिगाडी उद्धवा, कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती, राधा प्रार्थी वनाप्रती, काय विषय आसक्ती लागोनी, काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोहळी की होळी, त्यांचे उचिष्ट मी कवडगिडी, प्रेम सम्मेळी डुलत, पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बेमटे सोशे अनेगे, मी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याची नि पांगे पांग, काय माझी क्षीण झाली शक्ती, त्या गोपिका मज दावी बांधिती, त्यांच्या निज प्रेमाची जाती, मी स्वय श्रीपती पोखितो. सांगता येत नाही. मधुस्पीतावाच परममृतं निर्मितवतस तव ब्रह्मन् किं वागपि सुरगुरोर्विस्मय पदम मम त्वेतां वाणी गुणकथन पुण्येन भवतः पुन्हा मित्यर्तेस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसिता. ज्या भगवंताच्या प्रेमाचं, सुखाचं, कृपेचं वर्णन आमच्याकडून होत नाही. काय वर्णन करावं? तिच्या सुखाचं वर्णन होत नाही. फक्त म्हणत राहावं, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरणागत दिनार्थे परित्राण परायणे सर्वस्याते हरे देवी नारायणी नमोस्तुते. विठ्ठल मग त्या गोपाळांचं उष्ट भगवंताने घेतलं. त्या उष्ट्याचा नेमका आधार काय? तो आधार तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतो. करीती नामाचे चिंतन, करीती नामाचे चिंतन, नामाचे चिंतन, करीती नामाचे चिंतन, घडी कानामाचे कानोबाचे ध्यान. कोणाचं ध्यान आणि कोणाचं चिंतन? करीती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. ते नामस्मरण करणारी साधक आहेत, नामसाधना करणारी गोपाळ आहे. त्या नामसाधनेच्या बलावर, आधारावर नामनोस्मी यावते शक्ती पापरणेर हरणेर तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. इतका संग्रह आयुष्यात केला आणि त्या संग्रहाचा बदल काय झाला की काय त्यांची उष्टावळी. ध्यानाचा बदल काय झाला? काय त्यांची उष्टावळी. त्या नामसाधनेच्या आधारावर भगवंत त्यांचं उष्ट खातो. इतकी उपासना त्या गोपाळांची प्रबल झाली. त्या उपासनेच्या आधारावर केवळ यानं उष्टच खाल्लं नाही, आली द्यावी डाई, दावे वळत्या मागे गाई,
करीती नामाचे चिंतन गळी कानोबाचे ध्यान विठोबार पोळ्याचा बैल जर तुम्ही पाहिला नसेल पाहुणे आमच्याकडे एवढेच हार घालतात पोळ्याला बैला तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाचा अत्यंत विनयानं स्वीकार विठ्ठल विठ्ठल काल्याचं कीर्तन म्हटलं की आजच्या कीर्तनामध्ये काही चरित्राचा भाग आला पाहिजे आणि तो म्हणजे गोकुळात केलेल्या चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी हेचे अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला सेवू. आज त्या चरित्रातला थोडासा एखादा मुद्दा काल्याच्या कीर्तनात भगवंताचं गोकुळातलं चरित्र सांगावं हा नियम आहे, पण किती सांगावं हा काही नियम ठरलेला नाही. त्यामुळं कीर्तनकार स्वतंत्र आहे. चरित्र सांगावं पण किती सांगावं, थोडंसं सांगावं का जास्त सांगावं, त्या बाबतीत मी स्वतंत्र आहे आणि ती स्वतंत्रता तुकोबाऱ्या ज्ञानोबाऱ्याने मला दिलेली आहे. त्यामुळं माझ्या वेळेमध्ये तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही. उन्हामध्ये हा नाही राहू दे पिंगळा. तो पिंगळा म्हणता म्हणता माझा फार मोळा झाला. होईल 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 म्हणतो काळजी करू नका. होईल 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 म्हणतो बरं का, काही काळजी करू नका. एवढं चरित्र आवडतो आणि तुम्हाला जे ऐकायचं ते ऐकवतो. चला, काय परमात्म्याने गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचं वर्णन आहे. परमात्म्याने गोकुळामध्ये शौर्य केलं, चौर्य केलं, खोड्या केल्या. त्या शौर्यामध्ये काय केलं, कुलूप मायेचे तोडिले, कवाड भ्रांतीचे उघडिले. ऐका ऐका, बसा खाली, गडबड करू नका, सगळी मंडळी चाल हाल करू नका, बसा खाली. विठाला विठाला
विठ्ठल नंतर बांधा ना ते नंतर 2 मिनिट लागतील बांधायला. बस बस. काय भरल्या बाजारात कथा येतो नावळे पंढरीनाथा. एक तर माझं दुर्लक्ष होतं. परमात्म्याने शौर्य केलं. बालपणात केलेलं शौर्य सगळ्यात मोठं शौर्य आहे. लक्षात घ्या. जी विषयाची असताना पाणी मारू आली, विषय घेऊन या निजस्तना, पोतना घेऊ आली प्राणा, तीही कृष्ण संगे जाना तय क्षणी उद्धरती. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांच्या प्रसिद्ध ओव्या आहेत. नाथ महाराज असं म्हणतात, मारायला आलेली बाई आहे पण तिला आई म्हणून यानं शौर्य केलं. पहिलं शौर्य. दुसरं, देवानं कुलूप मायेचं तोडलं, कवाड भ्रांतीचं उघडलं, भ्रांतीचं कवाड खोडलं, कुलूप मायेचं तोडलं. काय केलं? नुसतं शिंके तोडले, कुलूप तोडलं एवढंच केलं नाही. अहो, देवानं नवनीताची अर्थात सार असलेल्या भक्ती साधनेची चोरी केली. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. हे भगवंतानं चोरी केली. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. तो कोबारे म्हटले, बाबा अरे त्याचा सारखा चोर होणे नाही, मागं झाला नाही, पुढं होणार नाही. प्रसिद्ध चोर आहे म्हणून त्या देवानं शौर्य केलं. पण या शौर्य चरित्रामध्ये देवानं गोकुळामध्ये काही लीला केल्या, त्या लीलांना बाळलीला म्हणतात. त्या बाळलील्यामध्ये देवानं खोड्या केल्या आणि त्या खोड्या अतीव केल्या की ज्या खोड्यांचं वर्णन नाही, ज्या खोड्यांना लिमिट्स नाही, लिमिटेशन सगळे सोडले कृष्ण अवतारामध्ये. नेमकं काय काय केलं हो? अहो, एक चरित्रात्मकच अभंग आहे, त्याच्यामध्ये वर्णन आहे. काय काय केलं? ज्या वेळेला यशोदा मैयाला गारानं सांगायला आणि खोड्या सांगायला गवळणी आल्या, त्या गोपिका आला त्यावेळेला सांगतात, अगं गवळणी सांगती गारानी, रात्री आला चक्रपाणी, खाऊनी दही दूध तुपलोनी, फोडीली अवघी विरजनी. ती कमी करून आवाज द्या फक्त. काय केलं? दुसरी आली धावुनी, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, तोहीची गाठ पाडोनी, गाठ बाई कुणाशी सुटे ना, कोटवर सोसू धिंगाणा, यशोदे बाळ तुझा ताना, कोटवर सोसू धिंगाणा. तिसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यात हात घालीत, धरू जाता सापडेना, धरू जाता सापडेना, धरू जाता सापडेना, कोटवर सोसू धिंगाणा, यशोदे बाळ तुझा ताना, कोटवर सोसू धिंगाणा. अरे बाबा, किती वेळ त्याचा धिंगाणा, किती वेळ त्याचा त्रास सहन करायचा, हे सगळे गाराने सांगायला तिथं आले. ज्या वेळेला यशोदेनं ती गाराने ऐकली त्यावेळेला यशोदा मैया त्यांना उत्तरित झाली, बोलायला लागली, तुम्ही काय मला गप्पा सांगू नका. 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणी खेळ खेळ गे, काय लटक, याचे आवाज कमी करू नका, आवाज द्या. काय लटिकाची घेता आळगे, गोकुळच्या नारी. अहो, काय माझ्या पोरावर तुम्ही 12 घरच्या 12 गे. तुम्ही काय एका घरच्या एका बसलेल्या सगळ्या आता अलग अलग घरातून आल्या ना, त्या म्हणी तुम्ही सगळ्या मत्ता करून आलेल्या. अहो, एका घराचं लवकर मत होत नाही आणि तुम्ही 12 घरच्या 12 एकत्रित आल्या. त्या अर्थी माझ्या पोराच्या विरोधात अविश्वासाचा ठराव तुम्हाला पारित करायचा आहे. तो लवकर पारित होऊ देणार नाही. काळजी करू नका. यशोदेनं काही ऐकलं नाही. त्यातली एक सून आपल्या सासूला म्हणते, आत्या ते काही आपलं ऐकायची नाही, मोठ्याच्या घरची सून आहे ती, काय यशोदेच्या नादी लागता, राहू द्या चला. मग ती म्हणते, अरे बाई जगायचं कसं या राशीनाथ, मी सांगते तुम्हाला चला. घरी आली आणि आत्याला म्हणते, आत्या 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 तुम्ही एक काम करा, आता तुम्ही मला आणि माझ्या नवऱ्याला मोकळं सोडून द्या. तुम्ही राहा गोकुळात आणि आम्ही जातो बघ गोकुळ सोडून. यशोदे कृष्णाला सांगावे ग, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का
जायचं सांग तुझ्या पोराला. हिनं निर्णयच घेतला आणि सगळं सामान बैलगाडीत भरलं. सगळं ते सामान बैलगाडीत टाकल्यानंतर माऊली इथला आवाज कमी होतोय माझा मॉनिटर मधला, थोडा गेन द्यायला, कमी जास्त करू नका, मला त्रास होईल त्याचा. झालं असं, सगळं सामान बैलगाडीत भरलं आणि सामान आपलं बैलगाडीत घालून नवऱ्याला घेऊन ती गवळण निघाली. ते माहिती पडलं भगवंताला. वैजा वाकड्या श्रीदामा बोबड्या सगळे झाले आणि त्यातला यो गोपाळ आला आणि भगवंताला म्हणतो, कृष्णा काय रे ती 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 गवळण. बर मग ती गोकुळ सोडून, त्याला बोलता येत नाही. अरे लवकर सांग ती जायच्या आधी. अरे ती गोकुळ सोडून चालली. असं का? काळजी करू नका भगवान म्हटले, मी तिचा बंदोबस्त बसवतो, तुम्ही तोपर्यंत इथं झाडाखाली बसा. भगवंतानं योगमायेनं तिला तहान लावली. उन्हाळ्यात लवकर तहान लागते आणि तहान लागल्यावर पाणी पिल्याशिवाय माणसाला बरं वाटत नाही. शांत वाटतं पाणी पिल्यावर. ती नवऱ्याला म्हणे, मालक बैलगाडी थांबवा आणि लवकर माझ्याकरता पाणी घेऊन या. त्यानं बैलगाडीतल्या भांड्यांमधली झारी काढली, बैलांचे कासरे आवरले, कासरेच म्हणतात तुमच्याकडं, कासरे आवरले, बांधून ठेवले बैलगाडीलाच आणि पाणी आणायला गेला. हा पाणी आणायला गेला तोवर भगवान श्रीकृष्णाने हिच्या नवऱ्याचं रूप घेतलं, हातात झारी घेतली. आता त्याला काय हे सोंग सारीले या रूपी आनंदे, त्याला सोंग बदलणं काय अवघड आहे का हो? देव आहे तो. बसला, झारी घेऊन आला, पाणी पाजलं तिला. आणि कसं आहे, थंड आहे ना पाणी. काय ती पिलं ना पाणी तिने. निघाली बैलगाडी. ती बैलगाडी निघालो, त्या घोंगराचा आवाज या बहादरानं ऐकला. तो म्हणे, आपली बैलजोडी घेऊन कोण चाललं? नुसती बैलजोडी नेली हरकत नाही, पण बैलजोडी सोबत तो पळतच आला बाबा. आणि त्यानं पाहिलं, अरे कोणीतरी आपली बायको घेऊन चालला. ते झारी घेऊन अर्धवट पाण्याची झारी रस्त्यानं पडतोय, घामा घूम झाला उन्हात. ओ भैया, अरे थांब भैया, गाडीवाला धीरे हा करे, गाडी धीरे हा करे. अरे थांबव ना. ऐकायला तयार नाही. ती गोपिका पाहते, मागे पळणारा माझाच दिसतो आणि गाडीतलाही माझा दिसतो, आतला माझा यातला कोणता आहे? तो बैलगाडीतला म्हणे, मागून आलेला कृष्ण आहे, तुम्हाला पाण्याला पाठवलं होतं, मी पाणी आणलं आणि पाणी पिली सुद्धा तू. तो मागचा म्हणतो, ग त्याच्या नादी लागू नको, एवढ्या लवकर कुठं पाणी येत असतं का? किती वेळ लागला पाणी काढायला, पाणी आणायला, घे लवकर जरा. ती काय ऐकायला तयार नाही. ती म्हणे, तुम्ही मागं सरकू नका, पुढं सरका, माझ्या जवळ येऊ नका बाबा, अजून ओरिजिनल शिक्का बसलेला नाही, त्यामुळे मला स्पर्श करू नका. काय करा? ती म्हणे, गाडी वळवा, गाडी वळवा. गाडी वळवली, सासूकडे नेली. आत्या, यातला तुमचा कोणता आहे? ते म्हणे, थांब आरतीचं ताट आणू दे. मला काय माहिती, देवानं मला जुळं दिलं होतं, मला तर एकच वाटलं. ते म्हणे, आत्या एकच आहे तुमचा यातला, फक्त तेवढा कोणता आहे तुम्ही ओळखा. ती म्हणे, बाई यातला मला नाही ओळखता येणार. बैलगाडी तशीच नंदबाबाकडे गेली. अख्खं गोकुळ गोळा झालं. नंदबाबाला विचारलं, बा आमचा नवरा कोणता तुम्ही सांगा, काय परीक्षा घ्यायची ते घ्या. 25 फूट खोल आणि 25 फूट रुंद खड्डा खोदला. सांगितलं, इकडून तिकडं जो या खड्ड्याहून उडी हाणेल तो हिचा नवरा. पहिला नंबर बैलगाडी हाकलणाऱ्याचा, म्हणजे कोणाचा? कृष्णाचा, भगवंताचा. कारण तुझी बायको आहे, हा आहे, चल मार उडी. त्यानं सहज उडी हाणली महाराज, सहज. 25 फूट उडी मारणं देवाला काय अडचणीचं होतं? उडी मारल्यावर आपली कॉलर बिलर उडून म्हणत होता, मी तर सांगतच होतो आपली बायको आहे, झोके का नाही साला. सांगत होतो. ते सगळे गोपाळ आणि अर्ध गोकुळ, निम्म्या गोकुळ देवाच्या बाजून. आता ज्याची ओरिजिनल बायको होती त्याला विचारलं, सर तुझी बायको आहे ना? तो म्हणे आहे. हा उडी. तो म्हणे, मी दुसरी करीन, पण उडी काही माझ्याकडून जमणार नाही गड्या. उडी हाणण्याच्या नादात टंगळं बिंगळं गेलं तर मी करू काय? तेव्हा नंदबाबा म्हटले, तू उडी हाणत नाही? नाही. मग 100% बायको तुझीच आहे गड्या.
कारण आमचा गडी कुठूनही उडी हाणू शकतो हे आता जवळजवळ आमच्याही लक्षात आलंय. तू याला घेऊन जा ऐसी ऐकता गारानी यशोदे नैने आले पाणी. अरे किती खोड्या, काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते, काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते. जात होते यमुने पाणी या. हो एक सुंदर चाल आहे या गवळणीला. काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते, काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते. जात होते यमुने पाणी या वाटत बेतला सावला. जात होते यमुने पाणी या वाटत बेतला सावला. दोईवल टोपी मन पुरुषांची खांद्यावरी कांबला. काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते, काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते. केली माझी तवाली मग मी तिथून पलाली. त्याने केली माझी तवाली मग मी तिथून पलाली. पलता पलता गतलून पल्ली दोयची गागर पुतली. काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते, काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते. माझे गुलगे पुतले मग मी ललत बतले. माझे गुलगे पुतले मग मी ललत बतले. तिकडून आले शालंग पाणी मला पोटाची दलिले. काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते, काय सांगू तो ते बाई, काय. त्याने केली माझी शेवटचं चरण. माझे गुलगे फुटले मग मी हो हो काय केलं. मला पोटाशी दलोनी माझे समाधान केले. मला पोटाशी दलोनी माझे समाधान केले. निवलतीच्या कृपे सुखे ज्ञान देवाला दिले. ज्ञानोबारांची गवळण आहे पण तोत्री गवळण आहे. जिला बोलता येत नाही तिनं सांगितलेली खोडी असलेली गवळण ज्ञानोबारांनी केली. हो काय सांगू. यशोदे म्हणे आता काहीच सांगू नको, मीच सांगते त्याला. उद्या जाई राणा सवे घेऊन बाबा घोंगडी घेऊन पायी आले. काय काय केलं. सवे घेऊन गोपाळ गाई वृंदावनी आले नवलाई. खेळ मांडियाला वाळवंटी गाई खेळू होतो तो हमामा चेंडू लगोरी. खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी. खेळ खेळले आई बरोबर. देवानं खेळ खेळले आई बरोबर. देवानं खेळ खेळले गोपाळांबरोबर. आता आपले पोरं कोणा बरोबर खेळ खेळत नाही. स्वतःचा खेळ होईपर्यंत स्वतःचाच खेळ खेळतात मोबाईल मध्ये.
हे सावधान, हे खेळाची प्रमाण पाठ करून घ्या. नुसतं हातात रिमोट घेऊ नका. दिवसभर जिच्या हातात टीव्हीचं रिमोट आहे ती बाई रात्री म्हणते महाराष्ट्रातली मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू जरा कांदे लावायले. अरे काय आपल्याला सवयी आल्या, आपण आपलं पोरग खेळू शकत नाही. कोण माय म्हणेल आपल्याला? पोरग खेळवण्याची कसब आहे, कला आहे. आई व्हायच्या अगोदर ती कला शिकायची असते, घरातली पोरं बघून. आई झाल्यावरही आपल्याला जर बाळ सांभाळता येत नाही, म्हणून जुन्या महिला म्हणायच्या सांभाळता येत नाही तर हो कशाला दिलं. ती म्हण खोटी नाही, याच्या अर्थानं निघालेली म्हण आहे. तू तुझं पोरग सांभाळलंच पाहिजे. आई आहे ना तू. अगं 9 महिने नुसतं वागवायचं आणि जन्माला आलून देवर सोडून द्यायचं, तिला माय म्हणत नाही. त्याला जगणं शिकेपर्यंत त्याच्या सांभाळ करण्याची जबाबदारी आईची. शिवरायांबरोबर खेळ खेळावा आणि त्या खेळात महाराज एक दिवस हारले. शिवराय हारल्यानंतर रडायला लागले. आऊसाहेब म्हणतात शिवबा रडू नको, पण खेळाचा नियम असा आहे आऊसाहेब, हारलेल्याने जिंकलेल्याला काहीतरी द्यायचंय. आता आम्ही तुम्हाला काय द्यायचं? आमच्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही, पण आम्ही जे मागू ते तुम्हाला द्यावं लागेल. होकार तरी द्यावं लागेल. देणार? मी देईल. बोटाला धरून शिवबाराजांना शिवनेरीच्या किल्ल्याच्या बाहेर आणलं. दूरवर नजर दाखवली. शिवबा पहा आमच्या बोटाकडं. काय दिसतंय तुम्हाला? नगर दिसतंय साहेब? नगर नाही शिवबा. नगराच्या मागं काय दिसतंय? कडेलोट आहे, बंदोबस्त आहे, गड किल्ले. हा, गड किल्ल्यावर काय? मोगलांच्या साम्राज्याची हिरवळ आहे. शिवबा ते जेवढं हिरवं दिसतंय ते सगळं भगवं करून द्या आम्हाला. पायावर डोकं ठेवलं. जोपर्यंत ते भगवं होत नाही तोपर्यंत 35 वर्षाचा कालावधी लगाम हातात धरून काढला. घोड्यावर जीवन जगले 35 वर्ष. 50-51 वर्षातला 35 वर्षाचा कालावधी घोड्यावर. जोक आहे का? अभिनय आहे का? तो नाटक आहे का ते? पण माय उत्तम भेटली. धन्य त्याची माय प्रसवली. तशी आपल्या पोराला खेळायची सवय लावा. जी पोरं खेळलेले नाना तऱ्हेचे खेळ झाले सांगितलं देवा. अरे पवून वाजला. कांदी बहार पोटी भूक, काय खेळायाची सुख, बहु झाली वनवन, पाय पिटी झाला शीन. आता नको खेळ मोडावा परता. आता खेळ मोडला पाहिजे. भगवंतानं सांगितलं चला तुम्हाला प्रसाद देतो. आता सगळ्या गायी आवरल्या. एके ठाई काला. तो का म्हणे भावी काला. सगळे एका ठिकाणी काला देतो. एकाच ठिकाणचा काला पण भावी काला. तुम्ही भाविक आहेत सगळे बसा. सगळ्यांना बसवलं. सगळ्यांच्या शिदोऱ्या आणल्या. झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. सगळ्या शिदोऱ्या कालवल्या. त्या शिदोऱ्यांमध्ये भगवंतानं स्वतःची शिदोरी घातली. आणि ती शिदोरी घातल्यानंतर प्रसाद देतो पंढरीनाथ. वाटी आपुल्या निजे असते स्वतःच्या हातानं वाटायला तयार झाला. तोच प्रसाद तुम्हाला मला मिळणार आहे. तो कसा आहे आणि त्या प्रसादाचं वर्णन काय? त्या प्रसादाचं वर्णन भगवत पूज्यपा श्री शुकाचार्य श्रीमद भागवत महापुराणामध्ये करतात. सगळ्यांनी हात जोडा. श्री शुकवाच बिभ्रत वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मसृण कवलं तत्फलान्युंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सुहृदो हासेन नर्भविस्वे स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान जगदंबा माता की. हाच प्रसाद आपल्याला मिळावा अशी अपेक्षा आयुष्यभर करा. तुमचं भलं होईल. आणि हा प्रसाद सोडून जर अन्यत्र प्रसादाला पळत गेले तर तुम्हाला त्याचा परिणाम सुद्धा होईल. बांधा ते. आता काय परिणाम? थोडा गेम देऊन आवाज द्या. गेम देऊन इको द्या. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. बसलेले टाळी वाजवलं. टाळी टाळी टाळी. सरते जेवटी बा काळ बांधून येईल. सरते जेवटी बा काळ बांधून येईल. सरती सेवटी बा काळ बांधून येईल. सरती सेवटी बा काळ बांधून येईल. एका जनावरांनी आमचे काय बाळ जाईल. एका जनावरांनी आमचे काय बाळ जाईल. काय बाळ जाईल.
कोटी तुमचे वर्तमान कोटी वर्तमान कोटी तुमचे वर्तमान कोटी वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी हे लंडिकेनं बोलू आम्ही वर्तमान कोटी वर्तमान कोटी पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगागे पिंगागबाई पिंगाग पिंगागबाई असं काय थोडशासाठी आता हाती गेला ना आता शेपटी राहिली बघ मल्हारीची माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची सुखद महाराज अनिकेत महाराज एकदा जोरदार टाळी वाजवा दोघांकरता जोरदार एकदम ही टाळी नाही तुमचे आशीर्वाद आमच्या भावंडांच्या पाठीशी असे राहू द्या सगळ्यांच्या इथला आशीर्वाद इथली भूमी फार पवित्र आहे अहो मी कितीदा राशींवरून गेलो प्रामाणिकपणानं सांगतो वगळ्याचे आण इतकं भव्य मंदिर आहे आणि इतकं पुरातन आहे मला अजून माहिती नाही थोडंसं आपल्याला राग येऊ देऊ नका पण आपलं अधिष्ठान पोचवण्याकरता राज्यात आपण कमी पडतोय बरं का आपल्या मंदिराचा प्रचार प्रसार होण्याकरता कमी पडतोय आपण सगळ्यांनी जबाबदारी घेऊया इतकं स्थान लोकांना स्वप्नात पाहायला मिळत नाही राव तुम्हाला सेवेला मिळत आहे अरे आता 5-5 वर्षापूर्वीची मंदिरं कुठे गेली ना तुमचं मंदिर भव्य आहे टीम चांगली आहे फक्त हे स्थान माहिती नाही सगळ्यांना माहिती पडलं तर लोक ती दुःखाची हरणी आहे दुःख घेणारी आहे सुखदायी नाही दैवत आहे अजून कसा समाज राशींमध्ये वळवता येईल याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया पुढच्या वर्षी आपण याची जबाबदारी सगळे घ्या आणखी काय बदल करता येईल आणखी जास्तीत जास्त इतरत्र लोकांना आपल्या जगदंबेची सेवा आपल्याला तर घडतेच पण राशींमधल्या लोकांना बोर्ड लावण्याची वेळ आली पाहिजे सप्ताहाला की या आठवड्याभरात राशींच्या ग्रामस्थांनी दर्शनाला येऊ नये बाहेरगावचीच मंडळी इतकी आली पाहिजे की राशीनकरांना सुद्धा तुमच्या देवीचं दर्शन होता कामा नये मग सगळे बाहेरगावची मंडळी निघून गेले अख्खं गाव
नंतर मग दर्शनाला, तेव्हा तुमचा आनंद पहा, डोळे भरवून येतील तुमचे. आपल्या देवीचा सोहळा असा राशींपुरता नाही, परिसरापुरता नाही, तालुक्यापुरता नाही, तो कसा वाढेल याची जबाबदारी घ्या. हे प्रत्यक्ष भगवतीचं अधिष्ठान आहे. इथं आजही ती चेतना आहे, तीच शक्ती आहे. जितकी किंमत 3.5 शक्तिपीठाला आहे तितकीच उपपीठांना सुद्धा आहे. आपलं 3.5 शक्तिपीठात नसलं तरी पीठासीन अधिकाऱ्यासारखं वैभव इथं आईसाहेबांचं आहे. एवढं आपण ध्यानात ठेवा. हे आपल्याकरता धर्मपीठ आहे, हे आपल्याकरता शिवपीठ आहे, हे आपल्याकरता शक्तिपीठ आहे. हे सगळ्या पीठानं भरलेलं भांडार आहे. त्यामुळं इथली पूजा, इथली पुजारी मंडळी, इथली फुलांची आरास, इथली मंदिराची स्वच्छता आणि मंदिरातलं चैतन्य जसं पाहिजे तसं सगळं मला जाणवलं. मी शक्तीच्या अधिष्ठानावरून आलो आहे, मुक्ताबाईकडून आलो. शक्ती ते शक्ती अशी सेवा करण्याचं भाग्य मिळालं. जिथं शक्तीची सेवा करण्याचं भाग्य आहे, इथंही त्या शक्तीची सेवा करण्याचं भाग्य आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. तुमचा अर्धा तास जास्त घेतला, काही जास्त न घेता. त्यामुळं तुम्हालाही मी मनापासून म्हणजे त्रास न देता असं मला म्हणायचं होतं. तुम्हाला सगळ्यांना वंदन करतो आणि झालेली सेवा जगदंबा मातेच्या चरणी सुपूर्द करतो. आमचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी माळीसाहेब नुकतेच मुक्ताईनगरहून इथं कार्यक्रमाला आले बरं का. त्यांना राशीनला यायचं होतं, यायला उशीर झाला, पण कीर्तनाचे शेवटी का होईना ते पोहोचले. मनापासून आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी, आदरणीय सदानंदजी महाराज कडुळे गुरुजी यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर